मुलांनो, आज आपण इयत्ता तिसरीमधील आपल्या सभोवतालचे जग भाग 1 या पुस्तकातील पाठ 4 आपले हिरवे सवंगडी या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. योग्य पर्यायावर बरोबर अशी खूण करा. आकडा 1 आहे पहा. खूप उंच वाढणाऱ्या आणि मजबूत खोड असणाऱ्या झाडांना काय म्हणतात? पर्याय आहेत रोपटे, वृक्ष, झुडूप आणि वेल. तर मुलांनो, याचं उत्तर आहे वृक्ष. आकडा 2 आहे. नाजूक, लवचिक आणि नरम खोड असलेल्या झाडांना काय म्हणतात? पर्याय पहा, वृक्ष, रोपटे, झुडूप आणि वेल. याचं उत्तर आहे वेल. आकडा 3 आहे. खालीलपैकी सजीव कोण ते ओळखा. पर्याय आहेत सायकल, मोबाईल फोन, पेरूचे झाड आणि पुस्तक. याचं उत्तर आहे पेरूचे झाड. पुढील प्रश्नाकडे जाऊया. योग्य जोड्या जुळवा. यामध्ये गट अ आणि गट ब दिलेले आहेत. गट अ मध्ये पहा, तुळस, बोर, मिरची, गहू आणि शेंगदाणे. गट ब मध्ये आहे तृणधान्य, औषध म्हणून वापर, फळ, तेलबिया आणि मसाला. तर आपण या ठिकाणी उत्तरे लिहूया. या ठिकाणी पहा, तुळस, तुळस औषध म्हणून वापर, बोर फळ, मिरची मसाला, गहू तृणधान्य आणि शेंगदाणे तेलबिया. या पद्धतीने जोड्या लावून घ्या. आपण पुढील प्रश्न पाहूया. 2 वेगवेगळ्या झाडांचे निरीक्षण करा. खालील तक्त्यात नोंदी करा. मुलांनो, या ठिकाणी तुम्ही कोणत्याही 2 झाडांचे निरीक्षण करून या ठिकाणी नोंदी करायच्या आहेत. आता या ठिकाणी पहा, झाडाची वैशिष्ट्ये आपल्याला कोणकोणती लिहायची आहेत. तर त्यामध्ये पानांचा रंग, फळांचा रंग, खोडाची रचना, खोडाचा रंग आणि बियांचा रंग. आता या ठिकाणी मी झाड 1 आंबा घेतलेला आहे. तर आंबा या झाडाचं आपण वैशिष्ट्ये पाहूया. पानांचा रंग हिरवा, फळांचा रंग हिरवा, पिवळा आणि केशरी. खोडाची रचना ही मजबूत आणि मोठे कठीण खोड असते. खोडाचा रंग हा तपकिरी असतो आणि बियांचा रंग हा पांढरट आणि पिवळसर. या ठिकाणी झाड 2 हे पेरू या ठिकाणी मी घेतलेला आहे. या ठिकाणी पानाचा रंग असतो हिरवा, फळांचा रंग असतो हिरवा आणि पिवळा. खोडाची रचना ही मध्यम जाडीचे खोड असते आणि खोडाचा रंग हा तांबूस तपकिरी असतो. बियांचा रंग हा पांढरा आणि पिवळसर असू शकतो. तर या पद्धतीने तुम्ही 2 कोणत्याही झाडांचे निरीक्षण करून या तक्त्यामध्ये माहिती भरायची आहे. आपण आता पुढील प्रश्न पाहूया. चित्रातील वनस्पतीचे विविध अवयव ओळखा. त्यांच्या मदतीने रोपट्याचे चित्र काढा. आता या ठिकाणी आपण चित्रातील एक अवयव आणि त्याचं नाव लिहूया. या ठिकाणी पहा, पहिलं आहे मूळ, त्यानंतर आहे पान, पुढे आहे खोड, त्यापुढे फूल आणि त्यानंतर आहे फळ. तर याचा वापर करून मी एक छोटंसं चित्र काढलेलं आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने चित्र काढू शकता. तर अशा पद्धतीचं एक वनस्पतीचं चित्र या दिलेल्या चित्रांचा वापर करून आपण काढू शकतो. पुढे पाहू. तर काय होईल? प्रश्न आहे, 1 महिना भाजीपाला मिळाला नाही तर काय होईल? उत्तर पहा. 1 महिना भाजीपाला मिळाला नाही तर आपल्या शरीराला आवश्यक असणारी जीवनसत्वे व खनिजे कमी मिळतील. त्यामुळे अशक्तपणा, थकवा आणि विविध आजार होण्याची शक्यता वाढू शकते. पचनाच्या समस्या देखील होऊ शकतात. प्रश्न आहे, बेसुमार झाडे तोडली. उत्तर पहा. बेसुमार झाडे तोडली तर पर्यावरणाचा समतोल बिघडेल. पाऊस कमी होऊन दुष्काळ आणि उष्णता वाढू शकते. मातीची धूप होऊन अनेक प्राणी पक्ष्यांचे निवासस्थान नष्ट होईल. पुढील प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न आहे, विचार करा. बिबट्या जंगल सोडून मानवी वस्तीकडे का जात असेल?
या ठिकाणी एक चित्र दाखवलेलं आहे आणि बिबट्या हा जंगलामधून मानवी वस्तीकडे निघालेला दिसतोय. तर हे असं का, याचं आपल्याला विचार करून उत्तर लिहायचं आहे. तर याचं उत्तर आपण थोडक्यात पाहूया. बिबट्या जंगलातील अन्न व पाण्याची कमतरता असल्यामुळे मानव वस्तीकडे येतो. जंगलतोड झाल्यामुळे त्याचे नैसर्गिक अधिवासी कमी होतात. त्यामुळे तो अन्न पाणी या शोधात गावाकडे येतो. तर मुलांनो, या ठिकाणी हा स्वाध्याय संपलेला आहे. स्वाध्याय नक्कीच तुम्हाला समजला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा. आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.